नांदेडमधून एक मोठी बातमी समोर येत आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार बालाजी कल्याणकर यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। बालाजी कल्याणकर हे नांदेड उत्तर मतदारसंघाचे आमदार आहेत। त्यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आल्याने नांदेडमध्ये खळबळ उडाली आहे। काही अज्ञातांकडून बालाजी कल्याणकर यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली। कल्याणकर यांची गाडी पार्किंगमध्ये उभी असताना अज्ञातांकडून त्यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला। या प्रकरणी आता पोलीस काय कारवाई करतात ते पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे। दरम्यान कल्याणकर यांच्या गाडीचे या हल्ल्यात मोठे नुकसान झाले। गाडीच्या मागचे काच पूर्णपणे तुटले आहेत। कल्याणकर गाडीत नसताना हा हल्ला झाला, त्यामुळे सुदैवाने ते बचावले आहेत। या हल्ल्यानंतर नांदेडमध्ये विविध चर्चांना उधाण आले आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नांदेड उत्तरचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार बालाजी कल्याणकर यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली। अर्धापूर तालुक्यातील देगाव कुराडा या गावात काही तरुणांनी आमदार कल्याणकर यांच्या उभ्या असलेल्या गाडीची तोडफोड केली। एका लग्न कार्यासाठी आमदार बालाजी कल्याणकर हे देगाव कुराडा येथे गेले होते। गाडी पार्किंगमध्ये लावून ते लग्न कार्यात गेले तेव्हा त्यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली। राज्यासह देशभरात लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे। केंद्रीय निवडणूक आयोगाकडून पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती देण्यात आली। महाराष्ट्राचे सध्याचे राजकीय वातावरण वेगळे आहे। शिवसेना आणि राष्ट्रीय काँग्रेस या दोन्ही पक्षांमध्ये मोठी फूट पडली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सर्वाधिक आमदारांनी पाठिंबा दिला आहे। एकनाथ शिंदे यांनी वेगळा निर्णय घेतला तेव्हा शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये ठिकठिकाणी संघर्ष बघायला मिळाला होता, पण आता पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे। असे असताना बालाजी कल्याणकर यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला। हा हल्ला नेमका कोणी केला याबाबत वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहे। संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक।